नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. त्याला मानदुखी पण असे म्हटले जाते. मानेच्या मणक्यातील झीज किंवा मानेच्या मणक्यामध्ये गॅप पडणे असे पण म्हटले जाते. मानेच्या मणक्याच्या ऱ्हासजन्य हा विकार आहे. म्हणजे मणक्यामध्ये ऱ्हास होतो, म्हणजे झीज होते. तर चकत्यांचा ऱ्हास झाल्यामुळे तेथील मज्जातंतूवर आणि मेरुदंडावर दाब पडतो. हा एक संधिवाताचा प्रकार आहे. तर असा शरीरातील इतर हाडामध्ये सुद्धा असे बदल होतात. पाठीचा कणा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. यामध्ये एकावर एक असे 24 मणक्याची माळ असते. प्रत्येक मणक्यामध्ये गादीसारखा खुर्च्या म्हणजे कार्टिलेज आणि लवचिक ऊती म्हणजे फ्लेक्झिबल टिश्यू असतात. या चकत्यामुळेच मणके कोणताही धक्का सहन करू शकतात. या चकतीचा ऱ्हास म्हणजे झीज झाली तर दोन मणक्यामधले अंतर कमी होते आणि तेथील मज्जातंतूवर दाब पडतो आणि त्यामुळे मानदुखीचा त्रास होतो. तर ह्याची लक्षणे काय आहेत? म्हणजे आपल्या मणक्यातील झीज झाली किंवा अंतर कमी झालं तर आपल्याला कसं जाणवलं जातं? तर ह्या आपल्याला शरीर एक लक्षणे देतं. तर ती लक्षणे काय काय आहेत? तर मान, खांदे, मानेचा वरचा भाग, डोके यामध्ये अतिशय वेदना असतात. हात, बोटे दुखतात, मुंगे येतात, बधीर होतात, चक्कर येते, हातपाय स्नायूंना अशक्तपणा येतो, मान मोकळेपणाने हलवता येत नाही, अवघडल्यासारखे होते. हे दुखणे तात्कालीन असते किंवा कायमस्वरूपी दीर्घकालीन असू शकते. सर्वायकल स्पॉन्डिलायसिसची कारणे काय आहेत? तर जर मानेला मार लागला असेल, आपली चुकीची बसण्याची पद्धत जर असेल किंवा पौष्टिक आहाराचा अभाव असेल, मानसिक ताण जर वाढवा असेल तर त्यामुळे स्नायू आखडले जातात. स्नायू आखडल्यामुळे मणक्यातील गादीवर ताण पडल्यामुळे नसावर दाब पडला जातो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला मानदुखीचा त्रास जाणवतो. किंवा अचानक काही अपघात झाला असेल, व्यायामाचा अभाव असेल, बसण्याची चुकीची खुर्ची किंवा सोफा असेल, गादीवर झोपणे, जास्त वेळ बैठे काम असणे, त्यामुळे नसावर दाब पडतो आणि परिणामी आपल्याला मानेचा दुखण्याचा त्रास जाणवला जातो. तर ह्याच्यावर उपचार काय आहेत? तर ह्याच्यावर उपचार म्हणजे जास्त त्रास होत असेल तर आपल्याला मसल रिलॅक्सन किंवा पेन किलर गोळ्या तात्पुरत्या खाल्ल्यानंतर त्रास आपल्याला तात्पुरता कमी होतो. पण आपल्याला कायमस्वरूपी त्रास घालवायचा असेल तर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचं आहे. आहारामध्ये बदल करणे गरजेचं आहे. तसेच व्यायाम करणे गरजेचं आहे. योगासने, मानेचे व्यायाम करणे गरजेचे आहेत. त्यानंतर मनगटाचे, हाताचे व्यायाम करणं गरजेचं आहे. पोहणे, सायकल चालवणे, ताठ बसणे, गादीचा झोपण्यासाठी वापर करायचा नाही. खुर्चीवर बसले तर अधूनमधून थोडं जास्त वेळ बसण्यात आलं तर आपल्याला अधूनमधून थोडं चाललं पाहिजे. त्यामुळे मणक्याचा नर्व सप्लाय व्यवस्थित होऊन जाईल. तसेच आपण विटामिन, प्रोटीन, नंतर खनिजे हे आपल्या आहारामध्ये समतोल प्रमाणात असणं गरजेचं आहे. त्यामुळे होणारी झीज थांबली जाईल. त्यानंतर कॅल्शियम मिळेल, आपल्याला प्रोटीन मिळेल. त्यामुळे आपले जे कार्टिलेज आहे ते व्यवस्थित चांगले राहील आणि कॅल्शियममुळे आपल्या हाडांचे आरोग्य चांगले राहील. तसेच घरगुती उपचारासाठी जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण लसणाचं तेल मानेला चोळलं तरी सुद्धा आपली मानदुखी त्रास कमी होऊन जाईल. आहारामध्ये लसूणच्या 2 पाकळ्या असणं गरजेचं आहे रोज. त्यानंतर आपण जर आठवड्यातून एकदा पूर्ण शरीराला मालिश केली तरी सुद्धा शरीरात रक्तप्रवाह चांगला होईल आणि आपले वात, पित्त, कफ हे तिन्ही पण व्यवस्थित होऊन जाईल आणि त्यामुळे आपल्याला जो वात वाढलेला आहे तो कमी झाल्यामुळे आपल्याला मानदुखीचा त्रास किंवा शरीरात कुठल्याही प्रकारे दुखणं असेल ते त्रास कमी होऊन जाईल. मानसिक ताण जर असेल तर त्यासाठी आपण ध्यानधारणा करणे गरजेचं आहे. योगासने करणे गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. एक 5 दिवस घ्या जास्त त्रास होत असेल तर. डायक्लोटाल MR टॅबलेट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. प्रेडमेट 8 mg गोळी सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट
पॅन 20 जेवणापूर्वी सकाळ संध्याकाळ घ्या. जर आपल्याला हाताला मुंग्या येत असेल त्यासाठी आपण नॉर्टिपॅन एम गोळी रोज रात्री अशी 1 महिनाभर घ्या. तर हे घेतल्यामुळे तुम्हाला त्रास पूर्ण कमी होऊन जाईल. तर आजची माहिती कशी वाटली शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.